देशभरासह राज्यातही म्हणजे महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होतो। भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली असली तरी अद्यापही बरीचशी गावं मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काळोना गाव अशापैकीच एक आहे। कोळोना ग्रामस्थ अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत। या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। चिखली तालुक्यातले गाव आता या ग्रामस्थांना त्या रस्त्याविषयी काय अडचण येते ते सांगतील आपल्याला। पहिली गाड वाट होती, आता हे मत दिल्याच्या ही गिट्टी झाली। याच्यावर काय डांबर नाही पाहिजे, सिमेंट नाही पाहिजे, पडा का मरा गावाले। गाड्या का उलट्या ना त्याच्यात, चोर काय येऊन गळ्यात पडे ना, फक्त येते मग आम्हाला मत दे, आम्ही देतो बोंगाडे मत। रस्ता काही करत नाही असं नाही ना। तरुण पोरं येतात, पोरी येतात, बाया येतात, म्हाताऱ्या येतात, मग पडड्या आता जरा दगड असे मोठा मोठाले, मग कसं करायचं? मग लोकांना समजायला पाहिजे, रस्ता द्यायला पाहिजे। आमच्या एसटी येते गावात एसटीने काहीच नाही, फक्त 2 आपे आणि मोटरसायकल। मोटरसायकलीवर भक्कम बाया पडतात ना, असे दंड होते, कोणाच काही होतं। मग न्याय भरती करा तरी सरकार पाहत नाही आमच्याकडं। बरोबर आहे। राजकीय नेत्यांनी अशा त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या गावांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, कारण की हे अजूनही पारतंत्र्यातच आहे असं हे पाहून म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा।